नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. घरातला कितीही छोटा कोपरा का असे ना, पण त्यामध्ये 2-4 तरी झाडं आपल्या घरात असावीत. झाडं घरात असली ना की वेगळीच प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी घरात येते. उन्हाळ्यामुळं तसा हिरवागार बहर थोडासा कमी झालाय, पण तरी या अपराजिताच्या झाडाला छान अशी फुलं आलेली आहेत. सकाळी सकाळी झाडाची फुलं तोडली, सगळी पारुशी कामं केली, प्रसन्न मनाने छान अशी देवपूजा केली. दर्शीलच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सगळ्या मैत्रिणी आपापल्या घरी जाणार आहेत, कारण सगळ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे सगळे जाण्याच्या आधी ना आम्ही थोडासा एक छोटासा गेट टुगेदरचा कार्यक्रम घरी ठेवला होता आणि त्यात दुधात साखर म्हणजे स्पेशल मेनू ठरवला होता, तो म्हणजे मेदवडा. जवळजवळ 10 ते 11 जणांसाठी मला मेदवडा बनवायचा होता. त्यामुळे 1 किलो उडदाची डाळ छान स्वच्छ करून घेतली आणि सकाळी उठल्या उठल्या देवपूजा झाल्यानंतर आधी ती पाण्यात टाकून ठेवली. त्यानंतर दिवसभराची कामं केली. संध्याकाळी सगळ्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम होता. दिवसभर पटकन शॉर्टकटमध्ये स्वयंपाक केला, आवरलं आणि दुपारी थोडासा आराम केला आणि बरोबर 4 वाजता मी इथं किचनमध्ये आले होते. मला बनवायचं होतं परफेक्ट हॉटेल स्टाईल असं सांबर, मेदवडे आणि सोबतच कारा चटणी. कारा चटणी म्हणजे जी आपले हॉटेलमधल्या वड्यांसोबत लाल चटणी मिळते ना, ती चटणी. तर मी इथं सांबार मसाल्यासाठी पॅकेटचा मसाला वापरत नाही. छोटासा सांबार मसाला मी घरीच तयार केलेला होता. तेलामध्ये हिंग, धने, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, लसण, भिजवलेल्या या ज्या बेडगी मिरच्या आहेत त्या टाकल्या होत्या, हिरव्या मिरच्या घातल्या, ओलं खोबरं घातलं, कढीपत्ता घातला आणि या सगळ्यांना मस्त असं गरम करून घेतलं. आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर पाणी घालून याची पेस्ट तयार करायची. इतका जबरदस्त सांबार मसाला बनवून तयार होतो ना की कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला आपल्याला टाकायची गरज पडत नाही. इथं सोबतच कारा चटणी बनवायची होती. त्याचं सुद्धा टोमॅटो, कांदा आणि लाल मिरच्या भाजून ठेवल्या होत्या. या मसाल्यामध्ये धन्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, यामुळे सांबार जबरदस्त लागतं. आणि या सुक्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या कारा चटणीसाठी आणि यासाठी दोन्हीसाठी हव्या होत्या. त्यामुळे मी सकाळीच गरम पाण्यात 2 तासासाठी भिजवल्या होत्या. तुम्ही बघू शकता मस्त हा सांबार मसाला माझा रेडी झाला होता. 3 ते 4 तासात उडदाची डाळसुद्धा छान फुगून तयार झाली होती, कारण खूप जास्त बाहेर गरमी आहे. भरपूर डाळ वाटायची होती, त्यामुळे मस्त हॉलमध्ये मिक्सर लावलं आणि निवांत बसून डाळ वाटायला सुरुवात केली. मेदवडे खायला आवडतात, मला बनवायला सुद्धा आवडतात, पण मेदवड्याची डाळ वाटायची म्हणलं ना की अगदी जीवावर येतं, कारण थोडं थोडं पाणी घालून ती डाळ वाटायची असते. त्यामुळे भरपूर असा वेळ लागतो आणि थोडे वडे असल्यावर ते पटकन होऊन जातं, पण वड्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे डाळसुद्धा भरपूर. मेदवड्याच्या बॅटरमध्ये मीठ, थोडंसं ओलं खोबरं वगैरे, थोडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घालून 5 मिनटं असं बॅटर फेटून मस्त तयार करून ठेवलं. सगळी तयारी केली. सगळेजण यायची वेळ झाली त्यामुळे तयार झाले आणि सगळे येण्याच्या आधी माझं मस्त असं इथं सांबार तयार होतं. ही कारा चटणी तयार होते. दर्शील तेवढं तिखट सांबार खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी थोडंसं फिक्कं वरण ठेवलं होतं आणि वड्याचं पीठसुद्धा बनवून रेडी होतं. तेल पॅनमध्ये काढून ठेवलं होतं. सगळी तयारी केली होती, कारण सगळेजण आल्यावर नंतर गोंधळ उडत नाही, कारण आपण बोलायलाही सुरू असतं आणि काम करायलाही सुरू असतं, त्यामुळे धांदल उडते. म्हणून मी सगळी तयारी आधीच केली होती. सांबार तुम्ही बघू शकता, अगदी अप्रतिम हॉटेल स्टाईल सांबार बनवून तयार झालेलं आहे. आणि इथं मी मेदूवड्याची सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे. सगळेजण आले होते. आधी थोडंसं चहापाणी आमचं झालं, गप्पा झाल्या आणि त्यानंतर मी मेदूवडे करायला घेतले. मेदूवडे बनवताना नेहमी जे आपण पाणी वापरतो ते थंड पाणी वापरायचं हाताला लावायला, त्यामुळे वडे लवकर सेट होतात. तुम्ही बघू शकता उन्हाळा असल्यामुळे ना पीठ थोडं लवकर फसफस होतं, पण तरीसुद्धा मी अगदी झटापट बनवून माझे मेदूवडे तयार झालेले होते. सगळ्यात पहिल्यांदा बच्चे कंपनीला इथे जेवायला बसवलं. त्यांनासुद्धा मेदूवडे भरपूर आवडले. तुम्ही बघू शकता अगदी दृष्ट लागण्यासारखे मेदवडे बनवून तयार झाले होते आणि चवीला अप्रतिम झाले होते. मुलांचं झाल्यानंतर सगळे जेंट्स नाश्ता करायला म्हणजेच डिनरला बसले होते. थोडंसं वेगळं वाटत होतं की डिनरला मेदवडे, पण बऱ्याच वेळेस मी सकाळी ट्राय करून बघितलं, पण सकाळच्या वेळेला कुणालाच वेळ भेटत नाही आणि एवढं सगळं बनवायलाही होत नाही. त्यामुळे मी संध्याकाळी मेदूवडे बनवायचं ठरवलं आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा. त्यामुळे मेदूवडा हा कुठल्याही वेळेला बनवा, अगदी अप्रतिमच लागतो. मस्त असं सगळ्यांना पावभाजीच्या प्लेटमध्ये कारा चटणी, सांबार, मेदूवडे सर्व केले. सगळ्यांना भरपूर आवडले. भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या. तुम्ही बघू शकता मधूनसुद्धा मेदूवडे किती अप्रतिम झाले होते. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी बसलो. मस्त भरपूर असे मेदूवडे खाल्ले आणि आमचे मेदूवडे खाऊन होईपर्यंत चिल्लर पार्टीची इथं कलरिंग कॉम्पिटिशन सुरू होती. सगळे एकमेकांचं बघून चित्र काढायला बसले होते आणि भरपूर अशी नादी लागले होते. जेवण करून झाल्यानंतर सगळ्यांना थंड काहीतरी खायची इच्छा झाली, त्यामुळे मस्त आमच्या सिटीमध्ये फेमस रबडी चालू झाली होती. ती रबडी खायला गेलो. ज्यांना आईस गोळा खायचा होता त्यांनी आईस गोळा खाल्ला. मी तरी मस्त असा बर्फाचा गोळा खाल्ला
आणि आल्यानंतर हा काही तुम्ही ओट्यावर पसारा बघता, हा अगदी जबरदस्त होता. जसं काही युद्धाची परिस्थिती घरात आली ही कंडिशन होती. मस्तपैकी कपडे बदलून आधी सगळं आवरलं, गॅस पुसला आणि मस्त असा दिवस घालवला. सगळेजण भेटले त्यामुळे अगदी छान वाटलं. सगळ्यांना एका महिन्यासाठी बाय बाय केलं आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.